गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 11वा भीमदशक समास दुसरा चत्वार देव निरूपण नाम। श्रीराम समर्थ। एक निच्चळ एक चंचळ चंचळी गुंतले सकळ निच्चळते निच्चळ जैसे तैसे। श्रीराम समर्थ। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की जगामध्ये दोनच वस्तू आहेत, एक निच्चळ आहे तर एक चंचळ आहे। सर्व प्राणी मात्र चंचळामध्येच गुंतलेले आहेत आणि निच्चळ हे सदा सर्व काळ जसेच्या तसेच असते। पाहे निच्चळाचा विवेक ऐसा लक्षामध्ये एक निच्चळ ऐसा निश्चयात्मक निच्चळेच तो। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की निच्चळासंबंधी विचार करणारा लक्षावधी माणसात एखादाच असतो, जो निच्चळासंबंधी निश्चयात्मक विचार करतो तो स्वतःही निच्चळाप्रमाणे निश्चलच बनतो। या निच्चळाच्या गोष्टी सांगती पुन्हा चंचलाकडे धावती, चंचळ चक्री निघून जाती ऐसे थोडे। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की काही लोक असे असतात की गोष्टी तर निच्चळाच्या करतात पण पुन्हा चंचळाकडेच धावतात। या चंचळाच्या चक्रातून सही सलामत सुटणारे फारच थोडे लोक असतात। चंचळी चंचळ जन्मले चंचळामध्ये मध्ये वाढले अवघे चंचळीचे बिंबले जन्मवरी। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की चंचळात चंचळच जन्मते आणि ते चंचळातच वाढते आणि त्यामुळे जन्मभर मनावर आणि चंचळाचाच ठसा उमटतो। पृथ्वी अवघी चंचळाकडे करणे तितके चंचळी घडे चंचळ सांडुनी निच्चळी पवाडे ऐसा कैसा। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की सारी सृष्टी चंचळ आहे, सर्व क्रिया चंचळातच घडत असतात, म्हणून चंचळ सोडून निच्चळाचा विवेक करणारा एखादा विरळाच असतो। चंचळ काही निच्चळेना निच्चळ कदापि चळेना नित्यानित्य विवेके जना उमजे काही। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की जे चंचळ आहे ते कदापि निच्चळ होऊ शकत नाही आणि जे निच्चळ आहे ते कधीही चळत नाही। नित्यानित्य विवेक केल्याने लोकांना चंचळ काय आणि निच्चळ काय याचे थोडेसे ज्ञान होते। काही उमजले तरी नुमजे, काही समजले तरी न समजे, काही बुजे तरी निर्बुजे किंचित मात्र। ही समर्थ या ठिकाणी सांगतात की थोडे पार कळले तरी न कळल्यासारखेच होते, थोडे काही समजले असे वाटते पण ते समजलेलेच नसते, काही प्रचिती आल्यासारखी वाटते मात्र ती किंचित मात्रच असते। संदेह अनुमान आणि भ्रम अवघा चंचळामध्ये श्रम निच्चळी कदा नाही वर्म समजले पाहिजे। श्री समर्थ म्हणतात की माणसाच्या मनात जे संदेह अनुमान भ्रम वगैरे उत्पन्न होतात ते सर्व चंचळामुळेच होणारे भ्रम असतात। या गोष्टी निच्चळामध्ये कधीच असू शकत नाहीत, हे वर्म आपण समजून घेतले पाहिजे। चंचळावरी तितुकी माया माईक झाले विलया लहान थोर मनावया कार्य नाही। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की जेवढे काही चंचळाकार आहे ते सर्व माईक असते व जे माईक असते ते नाश पावते। श्री समर्थ म्हणतात की माया निर्मित वस्तूमध्ये लहान थोर भेद करणे बरोबर नाही,
कारण सर्व नाशवंतच असते. सगट माया विस्तारली, अष्टदा प्रकृती फापावली, चित्रविचित्र विकारली नाना रूपे. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की सरसकट सर्वत्र मायाच विस्तारली असून अष्टदा प्रकृतीच्या रूपाने तीच फापावली आहे. तिच्या योगेच चित्रविचित्र नाना रूपे उत्पन्न झाली आहेत. नाना उत्पत्ती नाना विकार, नाना प्राणी लहान थोर, नाना पदार्थ मकार नाना रूपे. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की मायेच्या योगेच अनेक पदार्थ उत्पन्न झाले आहेत, नाना विकार उत्पन्न झाले आहेत, लहान थोर असंख्य प्राणी, नाना पदार्थ, नाना प्रकार, नाना रूपे यांनी विश्व व्यापून गेले आहे. विकारवंत विकारले, सूक्ष्म जडत्वा आले, अमर्याद दिसू लागले, काहीचा बाही. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की अष्टदा प्रकृती विकारवंत असल्याने तिच्या योगे सूक्ष्म अव्यक्त असलेली ही सृष्टी दृश्य झाली आणि अमर्याद काहीच्या बाही स्थूल रूपाने प्रगट झाली. मग नाना शरीरे निर्माण झाली, नाना नामाभिमाने ठेवली, भाषा परत्वे कळू आली काही काही. श्री समर्थ म्हणतात की मग नाना शरीरे निर्माण झाली, त्यांना नाना नामे ठेवली गेली आणि भाषेच्या योगाने त्यातील काही कळून येऊ लागली. मग नाना रीती नाना दंडक, आचार एकाहून एक, वर्तू लागले सकळ लोक लोकाचारे. श्री समर्थ म्हणतात की मग नाना रीती नाना दंडक निर्माण झाले, निरनिराळ्या प्रकारचे लोकाचार रूढ झाले. ते एकापेक्षा एक भिन्न होते व त्या लोकाचाराप्रमाणेच सर्व लोक वागू लागले. अष्टदा प्रकृतीची शरीरे निर्माण झाली लहान थोरे, पुढे आपापल्या प्रकारे वर्तू लागती. श्री समर्थ म्हणतात की अष्टदा प्रकृतीच्या योगे अनेक लहान थोर शरीर निर्माण झाले व लोक आपापल्या स्वभावानुसार वागू लागले. नाना मत्ते निर्माण झाली, नाना पाषांडे वाढली, नाना प्रकारची उठली नाना बंडे. श्री समर्थ म्हणतात की अनेक मतमतांतरे निर्माण झाली, अनेक पाखंडे वाढू लागली, नाना प्रकारचे नाना मतप्रवाह निर्माण झाले. जैसा प्रवाह पडिला तैसाच लोक चालिला, कोण वारील कोणाला एक नाही. श्री समर्थ म्हणतात की रूढीचा प्रवाह जसा निर्माण झाला त्याला अनुसरून लोक वागू लागले, कोण कोणाला जाब विचारणार अशी परिस्थिती निर्माण झाली. पृथ्वीचा झाला गंठाळा, एकाहून एक मोठा, कोण खरा कोण खोटा कोण जाणे. श्री समर्थ ते म्हणतात की सर्व पृथ्वीवर एकच गोंधळ माजून राहिला, प्रत्येकजण स्वतःला दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ मानू लागला, त्यामुळे कोण खरा आणि कोण खोटा हे कळेनासे झाले. आचार भोकाचेत पडिला, कित्येक पोटासाठी बुडाला, अवघा वरपंगची झाला साभिमाने. श्री समर्थ म्हणतात की नाना प्रकारचा आचार रूढ झाला, पोटासाठी उत्तम आचार बुडाला, तर अभिमानामुळे आचाराचा देखावा दांभिक लोक करू लागले. देव झाले उदंड, देवाचे मांडले भंड, भूतादेवताचे थोतांड एकची झाले. श्री समर्थ म्हणतात की देव उदंड झाले, सर्वत्र देवदेवतांचे बंड मांडले, भूत आणि दैवते यांचे थोतांड सर्वत्र माजून कुणालाही काही कळेनासे झाले. मुख्य देव तो कळेना, काशाच काही मिळेना, एकाच एक वळेना अनावर. श्री समर्थ म्हणतात की खरा देव कोणता हे कुणीच जाणीत नव्हते, एकाची मते दुसऱ्याशी मताशी मिळत नव्हती, सर्वत्र मतभेद अनावर झाले आणि कुणीच कुणाचे ऐकत नसे अशी अवस्था ओढावली. ऐसा नासाला विचार, कोण पाहतो सारासार, कैसा लहान कैसा थोर कळेची ना.
श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की याप्रमाणे सगळा समाज विवेकहीन बनला. सारासार विचार करणारा कुणीच राहिला नाही. त्यामुळे कोण लहान आणि कोण थोर हेही कळेनासे झाले. शास्त्राचा बाजार भरला, देवाचा गलबला झाला, लोककामनेच्या व्रताला झोमून पडती. श्री समर्थ म्हणतात की शास्त्रांचा बाजार भरला आहे, देवांची एकच गर्दी झाली आहे. लोक सकाम व्रतवैकल्ये करण्यासाठी जीवाचा आटापिटा करीत आहेत. ऐसे अवघे नासले, सत्यासत्य हरपले, अवघे अनायके झाले चहूकडे. श्री समर्थ म्हणतात की अशा प्रकारे सर्वच नासले आहे, सत्यासत्य कळेनासे झाले आहे. जिकडे तिकडे योग्य असा मार्गदर्शन कुणी नसल्याने अराजक माजले आहे. मतामतांचा गलबला, कोणी पुसेना कोणाला, जो जो मती सापडला तयास तेची थोर. श्री समर्थ म्हणतात की मतामतांचा गलबला माजून कुणी कुणाला विचारत नाही असे झाले. जो ज्या मतांच्या प्रवाहात सापडतो त्याला ते मत श्रेष्ठ वाटू लागते. असत्याचा अभिमान, तेने पाविजे पतन, म्हणून या ज्ञाते जन सत्य शोधती. श्री समर्थ म्हणतात की सत्याचा अभिमान धरला की अधपात ठरलेला असतो, म्हणून ज्ञाते लोक सत्याचा शोध घेत असतात. लोक वर्तती सकळ, ते ज्ञात्यास कर तळामळ, आता ऐका केवळ विवेकी हो. समर्थ म्हणतात की लोक ज्याप्रमाणे वागत असतात ते तसे का वागतात हे ज्ञात्या पुरुषांना तळहात्यावरील आवळ्याप्रमाणे स्पष्टपणे कळून येते. तरी आता विवेक पुरुषाने हे नीट ऐकावे. लोक कोण्या पंथे जाती, कोण्या देवास भजती, असे हे रोकडे प्रचिती सावध ऐका. समर्थ म्हणतात की लोक कोणत्या मार्गाचे आचरण करतात, कुठल्या देवाला भजतात, त्या संबंधी रोकडा अनुभव आता सावधपणे ऐका. मृत्तिका धातू पाषाणादिक, ऐसिया प्रतिमा अनेक, बहुतेक लोकाचा दंडक प्रतिमा देवी. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की मृत्तिका धातू पाषाणादिक अनेक प्रकारच्या प्रतिमा असतात. बहुतेक लोक रुगुड मार्गाने या प्रतिमारूपी देवांना भजतात. नाना देवाचे अवतार चरित्य ऐकते नर, जप ध्यान निरंतर करती पूजा. समर्थ म्हणतात की काही लोक देवाचे जे नाना अवतार झाले त्या अवतारांची चरित्रे आदराने ऐकतात व त्यांची पूजा करून निरंतर त्यांचा जप ध्यान करत असतात. एक सकळाचा अंतरात्मा, विश्वी वर्ते तो विश्वात्मा, दृष्टा साक्षी ज्ञानात्मा मानती एक. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की काही लोक या जगातील सर्व जीवांचा तो अंतरात्मा आहे. या जगात जो विश्वात्मा, द्रष्टा, साक्षी, ज्ञानात्मा म्हणून ओळखला जातो त्या एकाला मानतात आणि भजतात. एक ते निर्मळ निश्चळ, कदापि नव्हे ते चंचळ, अनन्य भावे केवळ वस्तूच ते. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की काही लोक निर्मळ निश्चळ अशा परब्रह्म वस्तूलाच अनन्य भावाने भजतात. त्यांची त्या अचळ परब्रह्माच्या ठिकाणी अचल निष्ठा असते, त्यामुळे ते केवळ वस्तुरूपच होऊन राहतात. एक नाना प्रतिमा, दुसरा अवतार महिमा, तिसरा तो अंतरात्मा, चौथा तो निर्विकारी. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की नाना प्रतिमा हा एक प्रकार, दुसरा प्रकार म्हणजे अवतार महिमा, तिसरा प्रकार म्हणजे अंतरात्मा आणि चौथा प्रकार म्हणजे निर्विकार परब्रह्म. ऐसे हे चत्वार देव, सृष्टीमधील स्वभाव, या वेगळा अंतर्भाव कोठेच नाही. समर्थ म्हणतात की असे हे 4 प्रकारचे देव सांगितले जातात. ह्या 4 प्रकाराखेरीज इतर कुठल्याही प्रकार या सृष्टीत आढळून येत नाही. अवघे एकच मानती, ते साक्ष देव जाणती, परंतु अष्टदा प्रकृती ओळखली पाहिजे. श्री समर्थ म्हणतात की कोणी एकच प्रकार साक्षी देवाचा जाणतात, पण हे सर्व अष्टदा प्रकृतीच आहे हे जाणून घेतले पाहिजे. प्रकृतीमधील देव तो प्रकृतीचा स्वभाव, भावातीत महानुभाव विवेके जाणावा. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की अष्टदा प्रकृतीमधील देव हा प्रकृतीच्या स्वभावाचा म्हणजे माईक असतो. म्हणून भावातीत जो खरा देव तो श्रेष्ठ पुरुषाने विवेकाने जाणून घ्यावा. जो निर्मळास ध्याईल तो निर्मळच होईल,
जो जयास भजेल तो तद्रूप जाणावा. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की जो निर्मळ निश्चळ अशा देवाचे ध्यान करेल तो स्वतःही निर्मळ होईल. जो ज्याचे भजन करतो ते त्याच्याशी तद्रूप होतो हे जाणून घ्यावे. शिरनीर निवडती ते राजहंस बोली जेती, सारासार जाणती हे महानुभव. श्री समर्थ म्हणतात की पाणी आणि दूध एकत्र केले असता त्यातील पाणी सोडून दूध जे ग्रहण करतात त्यांनाच राजहंस म्हटले जाते. तसे जे सारासार निवडून सार ग्रहण करतात तेच आत्मसाक्षात्कारी पुरुष जाणावेत. अरे जो चंचळास झाईल तो सहजीची चळेल, जो निश्चळास भजेल तो निश्चळसी. समर्थ म्हणतात की जो चंचळाचे ध्यान करतो तो स्वतःही चंचळच बनतो आणि जो निश्चळास भजेल तो निश्चळच होईल. प्रकृतीसारखे चालावे, परी अंतरी शाश्वत ओळखावे, सत्य होऊन वर्तावे लोका ऐसे. श्री समर्थ म्हणतात की सर्वसामान्य प्रापंचिकासारखे वर्तन असावे, पण अंतरात शाश्वत आत्मवस्तूचे अनुसंधान असावे. स्वतः सत्य वस्तू होऊन लोकांमध्ये मात्र लोकासारखेच वागावे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे चत्वार देव निरूपण नाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः.
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. 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 ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः.
जय सद्गुरु. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 ओम
श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 ओम
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम
श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय सद्गुरु. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः.
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः।
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. 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 ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः.
जय सद्गुरू. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 ओम
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु।